नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची एमसीक्यू सिरीज आणि राष्ट्रीय घडामोडी हा चॅप्टर आपण बघत आहोत। सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33 जो आहे तो जानेवारी 2024 ते जून 2024 चे करंट अफेअर्स त्याच्यामध्ये क्लिअर आहे, तर त्याच्यावरती आपली एमसीक्यू सिरीज आहे ती चालू आहे। तर हा व्हिडिओ क्रमांक 7 असेल। याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या, एक प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत। तर आता सुरुवात करूया। तर ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये एकूण 12 प्रश्न राहतील। 12 प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे, जेणेकरून तुमचा चॅप्टर जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने तुमचा क्लिअर आउट होऊन जाईल। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, तरच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते व्हिडिओचं तुम्हाला मिळून जाईल। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, हरियाणातील पहिला अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट, DCRTPP। म्हणजे हरियाणातील पहिला अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा प्रकल्पाचं नाव काय आहे? दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट। लक्षात ठेवा, त्याचं स्पष्टीकरण बघूया। तर दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट। तर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडला हरियाणाच्या अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटच्या स्थापनेची ऑर्डर जी आहे ही मिळालेली आहे। कुणाला याची ऑर्डर मिळाली? भेलला, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडला। 800 मेगावॅटचा दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट हा हरियाणाचा पहिला अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा प्रकल्प असेल। अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम ऊर्जा उत्पादनासाठी वापरले जाते। तर निश्चितपणे हा लक्षात ठेवा। तर हा हरियाणाचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल पहिला थर्मल पॉवर प्लांट आहे, जो की भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड स्थापन करणार आहे। ठीक आहे, तर हे तुम्ही, आणि हा एकूण 800 मेगावॅटचा आहे, हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, हनुमान AI सेवा कोणत्या कंपनीद्वारे विकसित केली जात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हनुमान AI सेवा जी आहे ती विकसित करत आहे। लक्षात ठेवा, स्पष्टीकरण बघूया। तर हनुमान AI सेवा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाठिंब्याखालील भारत GPT समूहाद्वारे विकसित केली जात आहे। हनुमान हे मॉडेल ChatGPT शैलीतील AI सेवा आहे। ही सेवा आरोग्य सेवा, प्रशासन, आर्थिक सेवा आणि शिक्षण या 4 क्षेत्रामध्ये कार्य करेल। 11 स्थानिक भाषांमध्ये कार्यक्षम असलेले हे मॉडेल स्थानिक भाषिक गरजांसाठी आदर्श आहे। तर निश्चितपणे लक्षात ठेवा, तर जी हनुमान AI सेवा आहे ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या पाठिंब्याखालील जे भारत GPT आहे या समूहाद्वारे विकसित होत आहे, आणि ही ChatGPT शैलीतील AI सेवा असणार आहे। आणि ही सेवा कोणत्या 4 क्षेत्रामध्ये कार्य करणार आहे? तर आरोग्य सेवा, प्रशासन, आर्थिक सेवा आणि शिक्षण, आणि एकूण 11 स्थानिक भाषांमध्ये कार्यक्षम असलेले हे मॉडेल स्थानिक भाषिक गरजासाठी आदर्श असं ठरणार आहे। निश्चितपणे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3, यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ढाका, बांगलादेश या ठिकाणी यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे। स्पष्टीकरण बघूया। यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण 16 फेब्रुवारी 2024 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, ढाका, बांगलादेश येथे करण्यात आले। तिरोट सिंग खासी हिल्स मधील एक प्रमुख आदिवासी नेता होते, ज्यांनी ब्रिटिश वसाहतवाद्यांविरुद्ध बंड केलं। तिरोट सिंग मेघालयातील खासी टेकड्यांचा नायक म्हणून ओळखले जाणारे आदिवासी नेते होते। लक्षात ठेवा, त्यांनी 8 एप्रिल 1829 रोजी ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला आणि 17 जुलै 1835 रोजी ढाका येथे राजकीय कैदी म्हणून मरण पावले। तर निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। तर यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, ढाका, बांगलादेश या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तिरोट सिंग हे खासी हिल्स मधील एक प्रमुख आदिवासी नेते होते, ज्यांनी ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध बंड केलेलं होतं। तिरोट सिंग यांना मेघालयातील खासी टेकड्यांचा नायक देखील म्हणून ओळखलं जातं, आणि 8 एप्रिल 1829 रोजी तिरोट सिंग यांनी ब्रिटिश सैन्यावरती हल्ला केला आणि 17 जुलै 1835 रोजी ढाका येथे राजकीय कैदी म्हणून ते मरण पावलेले आहे। तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, कवच प्रणालीच्या चाचणीसाठी कोणत्या रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस मध्ये याचा वापर केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे आग्रा रेल्वे विभाग। तर कवच प्रणालीच्या चाचणीसाठी आग्रा रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस मध्ये कवच प्रणालीच्या चाचणीचा वापर जो आहे तो केलेला आहे। स्पष्टीकरण बघूया। आग्रा रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस मध्ये कवच प्रणालीची चाचणी केली। आग्रा रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस मध्ये कवच प्रणालीची जी आहे ती चाचणी केलेली आहे पायलट वरती, म्हणजे पायलट प्रोजेक्ट आहे हा। तर वंदे भारत एक्सप्रेसने पलवल आणि वृंदावन रोड स्थानकादरम्यान ताशी 160 किलोमीटर वेगाने धावली। कवच प्रणालीचे विकसन रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन RDSO टीमने केलेले आहे।
कवच प्रणाली एक स्वयंचलित अशी यंत्रणा आहे. या प्रणालीमध्ये ट्रॅक इंजिनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाइस स्थापित केले जातात. गाड्या समोरासमोर आल्या किंवा ट्रॅकवरून मागून आल्या तरी विहित अंतरावर आपोआप थांबतात. ही प्रणाली ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम TCAS या नावाने देखील ओळखली जाते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. अशी कवच प्रणालीची चाचणी जी आहे ही वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आग्रा रेल्वे विभागाने जी आहे ती केलेली आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून. तर वंदे भारत एक्सप्रेसने पलवल आणि वृंदावन रोड स्थानकादरम्यान 160 किलोमीटर वेगाने ही वंदे भारत एक्सप्रेस धावली. कवच प्रणालीचा जो विकास आहे हा रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन RDSO टीमने केलेला आहे. कवच प्रणाली एक स्वयंचलित यंत्रणा आहे. या प्रणालीमध्ये ट्रॅक आणि इंजिनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाइस स्थापन केलेले आहेत. गाड्या समोरासमोर आल्या किंवा ट्रॅकवर मागून आल्या तर त्या विहित अंतरावरती आपोआप थांबतात या कवच प्रणालीच्या अंतर्गत. ही प्रणाली ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम TCAS या नावाने देखील ओळखली जाते. तर ही माहिती तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं कवच प्रणालीच्या संदर्भामध्ये गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. 2024 मध्ये कुठल्या प्राचीन विद्यापीठांच्या अवशेषांचे उत्खनन सुरू झाले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विक्रमशिला महावीर विद्यापीठ. तर या प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषाचे उत्खनन जे आहे ते 2024 मध्ये सुरू झालेलं आहे. स्पष्टीकरण बघूया. तर प्राचीन विद्यापीठाचं नाव आहे विक्रमशिला महावीर विद्यापीठ. याचं स्थापन जे आहे हे पाल साम्राज्याचा राजा धर्मपाल यांनी या विक्रमशिला महावीर विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. कधी? इसवी सन 7व्या किंवा 8व्या शतकामध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली असं मानलं जातं. याचं उत्खनन कुठं सुरू आहे? तर बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अंतीचाक गावामध्ये याचं जे आहे ते उत्खनन सुरू आहे. विद्यापीठाचा कार्यकाळ सुमारे 4 शतके कार्यरत होतं असं विक्रमशिला महावीर विद्यापीठ असं मानलं जातं. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर विक्रमशिला महाविहार विद्यापीठाची स्थापना ही पाल साम्राज्याच्या राजा धर्मपाल यांनी केली. 7व्या किंवा 8व्या शतकात त्याची स्थापना केली असं मानलं जातं. आणि ह्या विद्यापीठाचं जे उत्खनन चालू आहे हे बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अंतीच्या गावामध्ये चालू आहे. आणि सुमारे 4 शतके हे विक्रमशिला महाविहार विद्यापीठ जे होतं ते कार्यरत होतं असं मानलं जातं. तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या 2 प्रकल्पांचे उद्घाटन केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ज्योतिसार अनुभव केंद्र आणि एम्स पायाभरणी म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी ज्योतिसार अनुभव केंद्र आणि एम्स पायाभरणी या 2 प्रकल्पांचे उद्घाटन केलं. स्पष्टीकरण बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात ज्योतिसार अनुभव केंद्राचे उद्घाटन केले. आता तुम्हाला ज्योतिसार अनुभव केंद्राचं उद्घाटन कुठे केलं असं जर विचारलं तर हरियाणा राज्य लक्षात ठेवा आणि जिल्हा विचारला तर कुरुक्षेत्रमध्ये. हे केंद्र महाभारताच्या थीमवरती आधारित आहे आणि याच दिवशी त्यांनी हरियाणातील रेवाडी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एमची देखील पायाभरणी केली. म्हणजे हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी ज्योतिसार अनुभव केंद्र आणि हरियाणातील रेवाडी येथे एम्सची पायाभरणी जी आहे ती केलेली आहे. जे ज्योतिसार अनुभव केंद्र आहे हे महाभारताच्या थीमवरती आधारित आहे. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. संगम डिजिटल ट्विन उपक्रमाचे अनावरण कोणत्या विभागाने केले आणि हा उपक्रम कोणत्या प्रकारच्या अटींवर आधारित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगम डिजिटल ट्विन उपक्रमाचे अनावरण जे आहे हे दूरसंचार विभागाने केलेले आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा उद्योग, स्टार्टअप्स, MSME, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक आणि दूरदर्शी विचारवंतांसाठी जो आहे तो ह्या अटींवरती जो आहे तो आधारित आहे. तर स्पष्टीकरण बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. तर संगम डिजिटल ट्विन हा उपक्रम दूरसंचार विभागानं याचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे. हा उपक्रम उद्योगातील अग्रगण्य, स्टार्टअप्स, MSMEs, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक आणि दूरदर्शी विचारवंत यांच्याकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI आमंत्रित करतो. उपक्रमाचा उद्देश जो आहे हा विविध क्षेत्रातील सहभाग प्राप्त करणे अशा स्वरूपाचा याचा आहे. जर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर संगम डिजिटल ट्विन हा उपक्रम दूरसंचार विभागाने याचं अनावरण केलेलं आहे. हा उपक्रम काय करतोय तर उद्योगातील जे काही अग्रगण्य असतील व्यक्ती, स्टार्टअप्स असतील, MSMEs असतील, शैक्षणिक संस्था असतील, नवोन्मेषक असतील किंवा दूरदर्शी विचारवंत असतील यांच्याकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आमंत्रित करतो. ठीक आहे. आणि या उपक्रमाचा उद्देश काय? विविध क्षेत्रातील सहभाग हा संगम डिजिटल ट्विन मध्ये नोंदवणं अशा प्रकारचा याचा उद्देश जो आहे हा संगम डिजिटल ट्विनचा आहे. तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे आणि हा प्रकल्प कुठल्या राज्यात स्थित आहे? बघा, नोखरा जो सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे आणि हा प्रकल्प कुठल्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 300 मेगावॅट राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता आहे 300 मेगावॅट आणि नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे हा राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे.
स्पष्टीकरण बघूया. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ही 300 मेगावॅट आहे. हा प्रकल्प राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण केले. नोखरा प्रकल्प 1550 एकर क्षेत्रावरती पसरलेला आहे, जो NTPC ग्रीन एनर्जीच्या अंतर्गत येतो. तर निश्चितपणे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता 300 मेगावॅट. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये. राजस्थानच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? बिकानेरमध्ये आहे. नंतर राष्ट्राला कधी समर्पित केला हा प्रकल्प? 16 फेब्रुवारी 2024 रोजी. कोणी केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प किती क्षेत्रावर पसरलेला आहे? 1550 एकर क्षेत्रावरती पसरलेला आहे. नोखरा प्रकल्प कोणाच्या अंतर्गत येतो? NTPC ग्रीन एनर्जीच्या अंतर्गत येतो. निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा. बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे आणि याची एकूण किंमत किती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 300 मेगावॅट, 1756 कोटी रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे? 300 मेगावॅट आहे आणि याची एकूण किंमत आहे 1756 कोटी रुपये. स्पष्टीकरण बघूया. तर बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ही 300 मेगावॅट आहे. या बारसिंगसर प्रकल्पाची एकूण किंमत 1756 कोटी रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकल्पाची पायाभरणी केली आणि NLC इंडिया लिमिटेड हा कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा नवरत्न कंपनी आहे. ठीक आहे. NLC इंडिया लिमिटेड कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक नवरत्न कंपनी आहे. तर हे तुम्ही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प क्षमता 300 मेगावॅट, प्रकल्पाची किंमत 1756 कोटी रुपये. कधी पायाभरणी केली? 16 फेब्रुवारी 2024 रोजी. NLC इंडिया लिमिटेड हा कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा एक नवरत्न कंपनी आहे. ठीक आहे. NLC इंडिया लिमिटेड लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड अनालिसिस हे केंद्र कशासाठी काम करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ईशान्य भारतातील राज्यांना प्रकल्पांची योजना आणि कार्यान्वयन करण्यासाठी हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड अनालिसिस हे केंद्र जे आहे ते काम करणार आहे. कशासाठी? ईशान्य भारतातील राज्यांना प्रकल्पांची योजना आणि कार्यान्वयन करण्यासाठी. स्पष्टीकरण बघूया. 13 फेब्रुवारी 2024 रोजी NEC शिलाँग, IIM शिलाँग आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय यांच्यात डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड अनालिसिसच्या कार्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. या केंद्राची निर्मिती 15 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या त्रिपक्षीय कराराद्वारे करण्यात आली. केंद्राचे उद्दिष्ट ईशान्य भारतातील राज्यांना प्रकल्पांची योग्य योजना आखण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी तसेच नवकल्पना आणि कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र म्हणून कार्य करणे आहे. ठीक आहे. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी अँड रिसर्च अँड अनालिसिसच्या कार्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी कोणी केलेली आहे? NEC शिलाँग, IIM शिलाँग आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय. ठीक आहे. कधी केलं? 13 फेब्रुवारी 2024 रोजी केलेला आहे. तर हा अशा स्वरूपाचा सेंटर स्थापन करायचं आपल्याला. असा त्रिपक्षीय करार जो आहे तो कधी झालेला होता? 15 ऑक्टोबर 2016 झालेला होता. याच केंद्राचं उद्दिष्ट काय आहे? तर ईशान्य भारतातील राज्यांना प्रकल्पांची योग्य योजना आखण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी तसेच नवकल्पना आणि कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र म्हणून कार्य करणे. ठीक आहे. तर लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. लक्षात ठेवा. तर देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा जी आहे ही उत्तराखंड राज्यातून सुरू करण्यात आलेली आहे. तर स्पष्टीकरण बघा. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माहिती दिलेली आहे की देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा उत्तराखंडमधून सुरू करण्यात येईल. या सेवेमध्ये एम्समध्ये हेलिकॉप्टर उपलब्ध असेल. हेलिकॉप्टरमधून 150 किलोमीटरच्या परिसरात वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णांना एम्समध्ये आणलं जाईल. त्याच्यामुळे ही देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा जी आहे ही उत्तराखंडमधून सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि याची घोषणा कोणी केलेली आहे? केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. आणि या हेलिकॉप्टरमधून 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णांना एम्समध्ये जे आहे ते आणलं जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. कोत्रावई शिल्पाचा शोध कुठल्या काळातील आहे आणि कोणत्या राज्यात सापडलेला आहे? तर हा जो कोत्रावई शिल्पाचा शोध जो आहे हा 8व्या काळातील पल्लव काळ. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. तर 8व्या शतकातील पल्लव काळामध्ये हा कोत्रावई शिल्पाचा शोध जो आहे तो लागलेला आहे आणि हा तामिळनाडू या राज्यामध्ये याचा शोध जो आहे तो लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कोत्रावई शिल्प जे आहे ते 8व्या शतकातील पल्लव काळातील आहे आणि त्याचा शोध हा तामिळनाडू या राज्यामध्ये लागलेला आहे. ते लक्षात ठेवा. तर बघा स्पष्टीकरण बघा. पुरातत्व शास्त्रज्ञांनी तामिळनाडूतील
उलुंड रपेट जवळ कोत्रावी शिल्पाचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. हे शिल्प पल्लव राजवंशाच्या 8व्या शतकातील काळातील आहे. पल्लव राजवंश 3ऱ्या ते 9व्या शतकातील दक्षिण भारतीय सत्ता होती. जर तुम्ही राज्यसेवा करणार असेल तर इतिहासाची रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर पुरातत्व शास्त्रज्ञांनी तामिळनाडूतील उलुंडुरपेट जवळ कोत्रावी शिल्पाचा शोध लावला. हे शिल्प पल्लव राजवंशाच्या 8व्या शतकातील काळातील आहे आणि पल्लव राजवंश 3ऱ्या ते 9व्या शतकातील एक दक्षिण भारतीय सत्ता होती. हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एकूण हे 12 प्रश्न आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आहे. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न जे असतील ते समजले असतील. नक्कीच तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि जीके टुडेच्या जर पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये हवे असतील 1.5 वर्षाच्या संपूर्ण इव्हन जुलैपर्यंत सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. तिथून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे जीके टुडेचा. आणि आपली चालू घडामोडीची टार्गेट सिरीज जी रेग्युलर चालू आहे ती सुद्धा तुम्ही बघत चला. म्हणजे तुमच्या चालू घडामोडीच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्कीच हातभार लागेल. तुमचा चांगला जास्तीत जास्त स्कोर येईल. यासाठी सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.